कुंभमेळा हवा, पण निसर्गाची कत्तल नको. कुंभमेळ्यासाठी तपोवनातील 1800 झाडं तोडण्यावरून पर्यावरण प्रेमींचा संताप. तपोवनात 1670 झाडांची मोजणी, 40% झाडांवर कुऱ्हाड चालणार. 900 हरकतींचा भडीमार. महापालिकेच्या निर्णयावर वाढला ताण. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असला तरी तपोवन परिसरातील मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वृक्षतोडीने शहरात जोरदार वादंग पेटलाय. कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने तपोवन परिसरातील 1200 एकर जागेवर साधुग्राम साकारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 54 एकर मधील एकूण 1670 वृक्षांवर पिवळी फुली मारण्यात आली असून त्यापैकी तब्बल 40% वृक्षांवर कुऱ्हाड चालवणी जाणार असल्याचं समोर आलंय. 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहण सोहळ्याने कुंभमेळ्याची अधिकृत सुरुवात होईल. त्यानंतर देशभरातून साधू महंतांचे आगमन होणार आहे. वैष्णव पंथातील 3 आखाड्यांचे साधू पंचवटीतील गोदावरीत स्नान करतात आणि त्यांच्यासाठी साधुग्राम मध्ये व्यवस्था करण्यात येते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने साधुग्राम विकासासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम ते बटुक हनुमान मंदिरापर्यंतच्या परिसरातील वृक्षांची मोजणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बाभळीची झुडुपे आहेत. परंतु या प्रकल्पासाठी हा भूखंड पूर्णपणे मोकळा करण्याची गरज असल्याने अनेक मोठी झाडेही तोडण्याची कार्यवाही होणार असल्याचं दिसतंय. यामुळे वृक्षप्रेमींमध्ये संताप उसळलाय. नाशिकमध्ये यापूर्वी अनेक कुंभमेळे झाले असले तरी मोठ्या आणि ऐतिहासिक झाडांवर कुऱ्हाड चालवली गेली नव्हती असा दावा पर्यावरण प्रेमींनी केलाय. यावेळी मात्र वड, चिंच, पिंपळ, उंबर यांसारखी 100हून जुनी झाडे सुद्धा पिवळी फुली मारून तोडीसाठी निश्चित करण्यात आल्यानं विरोध तीव्र झालाय. वृक्षप्रेमी रोशन केदार यांनी या निर्णयावर कठोर आक्षेप घेत कुंभमेळा उत्तम, पण वृक्षतोड नाही, अन्यथा आम्ही महापालिकेसमोर आंदोलन करू असा इशाराच देऊन टाकलाय. कपिला नदी संवर्धन समितीचे योगेश बर्वे यांनीही साधुग्रामला आमचा विरोध नाही, पण शतकभर जुन्या झाडांची कत्तल अमान्य आहे असं स्पष्ट सांगितलंय. या संपूर्ण प्रकारावर अभिनेते सयाजी शिंदे यांनीही थेट सरकारला खडे बोल सुनावत तीव्र नाराजी व्यक्त केली. एक झाड तोडून 10 झाडे लावू असे बोलणे म्हणजे साधी चेष्टा आहे का? तपोवनातील प्रत्येक झाडासाठी आम्ही 100 माणसे उभी करू, पण ती झाडे तोडू देणार नाही अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला जाब विचारलाय. या वृक्षतोडी विरोधात नाशिककर आक्रमक झाले असून तपोवन हा नाशिकचा प्राणवायू तलाव असल्याचं सांगत नागरिकांनी चिपको आंदोलन पुन्हा जिवंत केलंय. महिला, विद्यार्थी, सामाजिक संस्था आणि मोठ्या संख्येने नागरिक झाडांना मिठी मारून मानवी साखळी बनवत महापालिकेच्या निर्णयाविरोधात उभे ठाकले आहे. कुंभमेळा पवित्र आहे, पण निसर्गाची कत्तल हे सर्वात मोठे पाप आहे. या घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. या प्रकरणात तब्बल 900 हरकती महापालिकेकडे दाखल झाल्याने प्रशासनावर मोठा दबाव आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी मात्र वृक्षतोडीचे समर्थन करत फक्त 10 वर्षांपेक्षा कमी वयाची झुडुपे आणि आवश्यक झाडेच तोडली जातील. मोठी, जुनी व पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाची झाडे जतन केली जातील असे सांगत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कुंभमेळा हे जागतिक स्वरूपाचे आयोजन असल्याने शहराच्या विकास कामांना सहकार्य करावे असेही त्यांनी स्पष्ट केले. पर्यावरण प्रेमींनी झाडांचे प्रत्यारोपण, साधुग्रामाचा लेआउट बदलणे, कमी जागेतील मॉड्युलर शिबिरे उभारणे, पर्यायी सरकारी जमिनींचा विचार करण्याचे पर्याय सुचवले आहेत. पण हे सारे दुर्लक्षित करून प्रशासन थेट मोठ्या झाडांवर कुऱ्हाड चालवण्याच्या भूमिकेत असल्यानं नाराजी वाढत चालली आहे. काही महिन्यांच्या तात्पुरत्या कार्यक्रमासाठी शतकभराच्या हिरवाईचा बळी देण्यामागे कोणते लॉबिंग आहे याबद्दल नागरिकांमध्ये संशय अधिकच गडद होत चाललाय. नदीकाठचे पर्यावरणीय संतुलन, वाढते तापमान, धूळ कणांचा कहर, जैवविविधतेचा नाश या सर्व बाबींचा वैज्ञानिक आधार देत नागरिकांनी प्रशासनाला धडकी भरवणारे सवाल उपस्थित केले आहेत. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत आणत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.